खरं सांगायचं झालं ना तर मला स्वयंपाक बनवायचं खरंच खूप कंटाळा येतो. दिवसभर मी एवढी थकलेली असते, ऑफिसचं वर्क, मुलीला सांभाळायचं आणि नंतर संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा. त्यामुळे मला खरंच खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी इन्स्टंट अशा पटकन बनणारे रेसिपीज ट्राय करत असते. तर त्यातलीच हा प्रकार होता मसाले भात म्हणा किंवा पुलाव म्हणा. हा पुलावच होता इन शॉर्टमध्ये. तर त्यासाठी मी एक कढई घेतली होती. कढईमध्ये 2-3 चमचे तेल ॲड करत तेलामध्ये कांदा, टोमॅटो, नंतर खडे मसाले वगैरे ॲड केले. छान परतून घेतलं. कढीपत्ता ॲड केला, तो पण छान परतून घेतला. नंतर कोथिंबीर ॲड केली, ती पण छान परतून घेतली. नंतर घरातले जे काय बेसिक मसाले होते ते पण त्याच्यामध्ये ॲड केले. धनेपूड, जिरेपूड, बिर्याणी मसाला आणि मॅगी मसाला, मॅजिकचं जे पॅकेट भेटतं ते ॲड केलं आणि हळद ॲड केली. आणि हे सर्व मसाले मी छान परतून घेतले. नंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर कांदा लसूण मसाला मी ॲड केला आणि आलं लसणाची पेस्ट ॲड केली. आणि हे आलं लसणाची पेस्ट आणि कांदा लसूण मसाला पण मी छान परतून घेतला. हे मसाले छान व्यवस्थित परतले की त्याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे, कट करून घेतलेले व्हेजिटेबल्स ॲड करायचे. जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि व्हेजिटेबल्स पण छान एकत्र मिक्स परतून घ्यायचे. मग मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि थोडंसं पाणी घालून हे व्हेजिटेबल्स शिजू द्यायचे. व्हेजिटेबल्स 50% शिजले की त्याच्यामध्ये आपण वॉश करून घेतलेला तांदूळ ॲड करायचा आहे. आणि तांदूळ ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ शिजण्या एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे गरजेनुसार पाणी ॲड करायचं. आणि पाण्याला छान एक उकळी आली की त्याच्यावरती प्लेट झाकायची आणि 15 मिनटं हा तांदूळ शिजून द्यायचा. 15 ते 20 मिनटात आपला व्हेजिटेबल पुलाव तयार होतो. पापड बरोबर, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर हा पुलाव खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.